करड्या छटा. निरंजन घाटे. निरंजन घाटे यांच्या करड्या छटा या अनुवादित कथासंग्रहातून लूट नावाची कथा. अहो शुकशुक, त्या काल प्रवाशानं त्याच्या दृष्टीपथात आलेल्या पहिल्या पादचाऱ्याला हाक मारली. मी 20व्या शतकातून आलोय. मला फक्त 15 मिनिटं वेळ आहे, मग मला परत जावं लागेल. मी काय बोलतोय ते तुम्हाला कळतंय का? अहो अगदी व्यवस्थित. हो अगदी व्यवस्थित. तुम्हाला चक्क मराठी कळतंय ते कसं काय? आम्ही पूर्वी ज्याला महाराष्ट्र म्हणत त्याच प्रदेशात राहतो. मी तिथल्या मृत भाषेचा अभ्यासक आहे. फारच छान. पण मला वेळ अगदी थोडा आहे. जरा झटकन व्यवहार उरकूया. व्यवहार? कसला व्यवहार? मी काय म्हणतोय ते तुमच्यात लक्षात कसं येत नाही? मी कालप्रवासी आहे. त्या कालयंत्राची चाचणी करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. मला त्यांनी भविष्यकाळात पाठवलं. मी आमच्या काळातला एक महत्त्वाचा माणूस आहे. मोठा माणूस. अहो तुम्हाला काहीच माहिती दिसत नाही. आजकाल फार कालप्रवासी आमच्या काळात यायला लागलेत. जवळजवळ रोज कुणीतरी मी कालप्रवासी आहे असं सांगत येतो. असं आहे होय? तरीच तुम्ही हे सगळं इतक्या शांतपणे बोलताय. पण त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय ते तर ऐका जरा. मुद्द्याची बात करायची का? ठीक आहे, तर तुम्ही मला द्यायला काय आणलंय? म्हणजे काय? मी कशाला काय आणू? पाहुण्याशी असं वागतात होय? त्या माणसानं हा काय गाढव आहे असा चेहरा करत सुस्कारा टाकला. तुम्ही भविष्यात येऊन गेलात याचा काहीतरी पुरावा तुम्हाला न्यावा लागणार की नाही? त्यातल्या काही नियमांची मी तुम्हाला माहिती देतो. तुमच्या काळापासून आमच्या काळापर्यंतचा किंवा त्या पुढच्या भविष्यकाळात बदल होईल असं कोणतंही ज्ञान तुम्हाला भूतकाळात नेता येणार नाही. विज्ञानाचे कालप्रवाहासंबंधीचे मूलभूत नियमच तसे आहेत. त्याला आमचा नाईलाज आहे. इथं तुम्ही जे बघितलं त्यातही कोणतीही गोष्ट तुम्ही परत तुमच्या काळात जाल तेव्हा तुमच्या लक्षात असणार नाही. हे ऐकताच तो कालप्रवासी दचकला. असं आहे तर एकंदरीत तो स्वतःशीच पुटपुटला. होय अगदी तसंच आहे ते. पण मी काही देवघेव करू शकेन तुझ्याशी. इथल्या काही वस्तू तू नीट भूतकाळात घेऊन जाऊ शकशील असं मला वाटतंय. तू जरा मला हे नीट समजावून देशील का बरं? तुला काय हवंय? खरं तर ते इतकं सोपं आहे. तुम्ही लोक म्हणजे 20व्या शतकाचे लोकच प्रथम फार व्यवहारी आणि व्यापारी बनलात. तुझ्या शतकातील एखाद्या वस्तूबद्दल मी तुला माझ्या शतकातील एखादी गोष्ट देऊ शकेन. मात्र तुझ्या शतकातील गोष्टींना आमच्या दृष्टीने फक्त ऐतिहासिक महत्त्वच आहे. त्यांचा व्यावहारिक उपयोग शून्यच आहे. हे बोलत असतानाच त्या माणसाच्या चेहऱ्यावर काहीतरी आठवल्याचे भाव आले. त्यानं घसा खाकरला आणि तो म्हणाला, खरं तर तुला द्यावं असं सध्या माझ्याकडे काहीच नाही. असं मी म्हणालो खरं, पण हा छोटा खिशातला आण्विक चाकू आहे बरं माझ्याकडे. बघ माझ्याकडे. तुमच्या त्या पोलादी चाकूपेक्षा हा सुटसुटीत आहेच, पण त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. ते ठीक आहे, पण माझ्याजवळ वेळ कमी आहे. आता तर फक्त 10च मिनिटं उरलीत बघ. तू म्हणतोस त्यात तथ्य आहे. मी या काळात येऊन गेलो याचा पुरावा तर मला घेऊन जायलाच हवा. माझा हा चाकू त्या दृष्टीनं उपयोगी ठरेल असं नाही तुला वाटत? असं म्हणतोस तू? माझं तर डोकंच चालेन असं झालंय.
एकतर त्यांनी ऐनवेळी मला बोलावलं, आधीच्या माणसानं माघार घेतली ना. प्राध्यापक लेखाचे तसे घाबरटच. हा तुझा चाकू जरासा विचित्रच दिसतोय खरा, पण पुरावा म्हणून न्यायला काही हरकत नाही बघ. बघू जरा. 1 मिनिट बंधो, मी तो तुला असाच देऊन टाकू? कशाबद्दल? तू मला काय देणार ते आधी बघू. मी काय देणार? मी 20व्या शतकातला, तुमच्या दृष्टीनं अगदीच मागासलेला, त्याच्याशी मला काहीच देणं घेणं नाही. कुठलाच व्यवहार चकटफूळ होत नसतो. 20व्या शतकाचीच शिकवण आहे ही. तू कुठल्या शतकातला? 30व्या. त्या कालप्रवाशानं बराच वेळ काही न बोलता त्या 30व्या शतकातल्या व्यक्तीचं निरीक्षण करण्यात आपला वेळ खर्च केला. अखेरीस तो म्हणाला, मित्रा, मला वेळ फार थोडा आहे बरं. आता कसं काय बरं? हे माझं घड्याळ चालेल? पळेल. पण त्याबरोबर आणखी काय देणार तू? हे पैसे? ते नाणी जमवणारा कोणी मिळालं तर त्यांचा उपयोग. हे बघ, मी 30व्या शतकात आलोय हे सिद्ध करणारी एखादी वस्तू आहे का तुझ्याकडं? आहे ना, पण व्यवहार म्हणजे व्यवहार. चायला, माझ्याकडं पिस्तूल असायला हवं होतं बघ. त्याचा या युगात काहीच उपयोग नाही. पिस्तूल घेऊन मी काय करणार? तुला नसेल रे, पण मला त्याचा उपयोग नक्कीच झाला असता बघ. तो कालप्रवासी स्वतःशीच पुटपुटला. हे बघ मित्रा, मला नाही वेळ. तुला नक्की काय पाहिजे? माझ्याजवळ माझे कपडे, पैशाचं पाकिट, थोडे पैसे, किल्ल्यांचं पाकिट आणि हे बूट सोडले तर बाकी काहीच नाही. मी देवाणघेवाण तत्वावर तुझ्याशी व्यवहार करायला तयार आहे, पण काहीतरी मूल्यवान वस्तू असेल तर त्याचा उपयोग. एखादं चित्र, कलात्मक वस्तू वगैरे नाही का? तो कालप्रवासी यावर हसला. मी कलात्मक वस्तू घेऊन हिंडेन असं तुला वाटलं तरी कसं? मी तुला माझी पॅन्ट वगळून सर्व वस्तू द्यायला तयार आहे. तर विनोदी दिसतोस म्हणून पॅन्ट सोडून असं म्हटलं नाही बघ. तू मला लुटतोयस याची मला कल्पना आहे, पण नाईलाज कोक्या विलाज ही म्हण तुला शिकवली का कोणी? नाईलाज कोक्या विलाज नाही, माझ्या शिक्षणक्रमात असलं काही नव्हतं. मीही आमच्या काळात बदलते शब्द या विषयाचा स्पेशालिस्ट होतो. 1960 नंतरच्या काळात, म्हणजे महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून मराठीला मान्यता मिळाल्यावर मराठी भाषेवर अनेक परकी भाषांचं आक्रमण झालं. इतर कुठल्याही प्रांतात त्या प्रांताची भाषा शिकणं अनिवार्य असताना महाराष्ट्रातून मात्र मराठीची हकालपट्टी करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. मराठी माणसावर अन्याय अशा घोषणा करणारे पक्ष देखील बंगाली आणि गुजराती माणसांना निवडणुकीत उभे करू लागले. इथं त्या माणसानं काल प्रवाशाला थोपवलं. तो म्हणाला, इकडं तर तू म्हणतोस तुला वेळ कमी आहे आणि दुसरीकडं कसल्या तरी लंब्या चौड्या गप्पा मारतोस. नक्की काय ठरलंय तुझं ते सांग. तुला हा चाकू हवाय की नाही? मला तो चाकू नक्कीच हवाय, पण तू जर ऐकायलाच तयार नाहीस आणि माझी पिळवणूक करणाऱ्या अटी घालतोयस तर मग मला असं म्हणता म्हणता काल प्रवाशानं घड्याळावर नजर टाकली. हे बघ, आता फक्त 3 मिनिटंच उरलीत. ते पिळवणुकीबद्दल तू काय म्हणत होतास बरं? पूर्वी जगात वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या मिशानं जनतेची खूप पिळवणूक केली होती. वर्णविद्वेष माजला होता तेव्हा. हे तू सगळं मला सांगतोयस खरं, पण मी परत जाईन तेव्हा तुझी नी माझी भेट झाल्याचंही मला आठवणार नाही असं म्हणतोयस तू. मग हे मला सांगून उपयोग तरी काय? असं म्हणत त्यानं परत आपल्या मनगटी घड्याळाकडे बघितलं. तो म्हणाला, झटपट काय ते ठरव. ते हे सर्व तुझं, तो चाकू माझा आहे कबूल? त्या दोघांनी हस्तांदोलन केलं. 30व्या शतकातील त्या माणसानं मिळालेली लूट कवेत घेतली
20व्या शतकातील तो कालप्रवासी एका हातात तो चाकू धरून नग्नावस्थेत उभा होता. हळूहळू तो 15व्या मिनिटाला नाहीसा झाला. तो चाकू क्षणभर अधांतरी स्थिरावला आणि मग खाली पडला. या सद्गृहस्थानं तो वाकून उचलला आणि पुन्हा खिशात ठेवून दिला. अगदीच बावळट होता तो. अगदी सुरुवातीचा कालप्रवासी असणार. यांना काळाचा विरोधाभास कधी लक्षात येणार तेच कळत नाही. आपण भविष्यात काहीही नेऊ शकतो. भूतकाळात कुठलीच वस्तू जात नाही. कालप्रवाहाविरुद्ध प्रवास घडूच शकत नाही हे त्यांच्या काळात ठाऊक नव्हतंच नाही का? असा स्वतःशीच विचार करत तो घरी निघाला. त्याची पत्नी दारातच उभी होती. कुठं जग मारायला गेला होतास? तिनं विचारलं. तू शिव्या देणं जरा कमी करशील का? कमी करशील तर बरं. मला आज आणखी एक कालप्रवासी भेटला. म्हणजे तू आजही? ती अडगळ नाही. मी जर त्याला लुटलं नसतं तर दुसऱ्या कोणीतरी त्याला लुटलं असतंच. पण एक खोलीभर असलं सामान पडलंय त्याचं काय? अगं, आज ना उद्या एखादा संग्राहक किंवा वस्तुसंग्रहालय त्याला चांगली किंमत देईल तेव्हा बघशील. यावर त्याची पत्नी नाक उडवून घरात जायला वळली. तोही तिच्या पाठोपाठ घरात शिरला. कथा येथे समाप्त. लूट नावाची कथा येथे समाप्त. करड्या छटा, निरंजन घाटे.